नमस्कार. मी डॉक्टर संदीप पाटील, कन्सल्टिंग फिजिशियन, ट्युलिप हॉस्पिटल, कोल्हापूर. आज 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे च्या निमित्तानं आपण हृदय आरोग्यदायी ठेवण्यासाठी काय करता येईल या दृष्टीने काही गोष्टी बघणार आहोत. त्यातलं एक महत्वाचं फॅक्टर म्हणजे ब्लड प्रेशर किंवा आपण ज्याला म्हणू हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब. त्या संदर्भात काही गोष्टी आपण समजावून घेणार आहोत. तर बेसिकली रक्तदाब म्हणजे काय, की ज्यावेळी हृदय प्रत्येक बीटला ब्लड पंप करत असतं रक्तवाहिन्यांमध्ये, आणि त्याच्यामुळे जे रक्तवाहिन्यांमध्ये प्रेशर निर्माण होतं त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो किंवा रक्तदाब म्हणतो. तर हे ब्लड प्रेशर नॉर्मल राहावं असं प्रत्येकाची इच्छा असते, आणि जेणेकरून त्याच्याशी हाय ब्लड प्रेशर झाल्यामुळं की काही साईड इफेक्ट निर्माण होतात ते होऊ नयेत म्हणून. पण हे नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणजे किती आणि त्याचे व्हॅरिएशन्स काय? तर नॉर्मली ब्लड प्रेशर, ऑप्टिमम ब्लड प्रेशर जे म्हणतो ते जे काही डिफरंट गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे 120 जे सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो किंवा वरचं ब्लड प्रेशर म्हणतो ते सिस्टोलिक ब्लड प्रेशर 120 पेक्षा कमी, आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 80 किंवा 80 पेक्षा कमी. तर हे ब्लड प्रेशर प्रत्येक ऍक्टिव्हिटीनुसार कमी जास्त होऊ शकतं. जसं की आपण ज्यावेळी रनिंग करत असतो किंवा चालत असतो किंवा स्टेअरकेस चढत असतो त्यावेळी ब्लड प्रेशर थोडंसं वाढलेलं असतं, आणि आपण ज्यावेळी रेस्ट करत असतो किंवा झोपलेलो असतो त्यावेळी ब्लड प्रेशर कमी असतं. हे नॉर्मल व्हॅरिएशन्स आहेत, आणि ते युजली हे व्हॅरिएशन्स नॉर्मल गोष्टी आहेत. पण ह्या प्रत्येक व्हॅरिएशन शिवाय ज्यावेळी ब्लड प्रेशर एका पर्टिक्युलर लिमिटपेक्षा जास्त होतं त्यावेळी त्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो. तर त्याचं व्हॅल्यू नॉर्मली अशी आहे की 140/90, म्हणजे वरचं ब्लड प्रेशर 140 आणि डायस्टोलिक जे म्हणतो खालचं ब्लड प्रेशर ते 90. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर आपण त्याला हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब म्हणतो. तर आता त्या संदर्भात काही गोष्टी आपण इंडियन सिनारिओ बघूया. तर इंडियन सिनारिओनुसार जे हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब त्याचं प्रमाण शहरी पॉप्युलेशन मध्ये साधारण 30 ते 40% आहे, आणि रुरल म्हणजे किंवा ग्रामीण भागात पॉप्युलेशन मध्ये जर बघायला गेलं तर ते अराउंड 15 to 17% आहे. तर अवेअरनेसच्या बाबतीत जर इंडिया म्हणजे भारताचं जर बघितलं तर अवेअरनेसच्या बाबतीत फक्त ज्यांना ब्लड प्रेशर आहे अशापैकी फक्त 27% लोकांना ही माहिती असतं की आपल्याला ब्लड प्रेशर आहे. त्यातल्या म्हणजे हे भारतातली परिस्थिती आहे, त्यातले 20% लोक ट्रीटमेंट चालू करतात आणि मेंटेन ठेवतात, आणि त्यातले फक्त 8 ते 10% लोक जे असतात त्यांचं ब्लड प्रेशर हे वेल कंट्रोल्ड असतं. म्हणजे आपण म्हणजे या उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन याच्या बाबतीत किती गोष्टी आपल्याला माहीत नसतात किंवा अवेअरनेस नसतो की बाबा आहे, आणि ज्यावेळी नंतर कॉम्प्लिकेशन होतात त्यानंतर हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. तर याचं महत्व हेच आहे की ज्यावेळी ते कॉम्प्लिकेशन्स व्हायच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी माहीत व्हाव्यात, आणि आपण त्या दृष्टीने जे काही आपल्यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस म्हणा किंवा ब्लड औषधं ह्याचं सुरू करावेत अशा दृष्टीने आपल्याला त्या गोष्टी माहिती पाहिजे. तर साधारणपणे आपण जे बघतो ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये का ठेवावं किंवा उच्च रक्तदाब होऊ देऊ नये, किंवा झालं तरी ते वेगवेगळ्या मेथड्सनी का कंट्रोलमध्ये ठेवावं, त्याची कारण म्हणजे काय की साधारणपणे 16% हृदयविकार किंवा इतर रक्तवाहिन्यांचे आजार ते साधारण 20 ते 21%, हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक आपण जे म्हणतो ते साधारण 24%, आणि पक्षाघात किंवा आपण म्हणू की स्ट्रोक, पॅरालिसिस ह्याचं प्रमाण म्हणजे 29%. तर ह्या गोष्टी डायरेक्टली एवढ्या पर्सेंटमध्ये म्हणजे ज्या लोकांना हे झालेले आहेत त्यातले एवढे पर्सेंटेज लोक यांना ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन असतं. त्यामुळे ह्या गोष्टी कंट्रोल केल्यामुळं आपण ह्या गोष्टींपासून वाचू शकतो किंवा एवढ्या प्रमाणात आपण त्याची रिस्क कमी करू शकतो. तर साधारणपणे ब्लड प्रेशर रिस्क फॅक्टर्स कोणते आहेत की ब्लड प्रेशर होण्यासाठी, तर त्यामध्ये आपण काही म्हणूया की मॉडिफायबल किंवा आणि नॉन मॉडिफायबल. नॉन मॉडिफायबल म्हणजे काय की ज्याच्यात आपण काही स्वतः चेंजेस करू शकत नाही, जसं की वय, एज, जेंडर,
पुरुषांमध्ये थोडंसं ब्लड प्रेशर स्त्रियांपेक्षा जास्त असतं. म्हणजे साधारणपणे तरुण वयापर्यंत दोन्ही इक्वल असतं, पण त्यानंतर पुरुषांमध्ये थोडं ब्लड प्रेशरचं प्रमाण जास्त असतं. एजनुसार ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढत जातं. तिसरी गोष्ट म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स, फॅमिली हिस्ट्री, ह्या गोष्टी पण इफेक्ट करतात. कारण फॅमिली हिस्ट्री असेल ब्लड प्रेशरची तर काही वेळेस ते लवकर सुरू होतं. आणि एथनिसिटी म्हणजे काही पॉप्युलेशन ग्रुप्समध्ये किंवा आफ्रिकन वगैरे त्यांच्यात ते ब्लड प्रेशरचं प्रमाण जास्त असतं. हे म्हणू आपण नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. दुसरे आहेत तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि हे महत्वाचे आहेत. हे कारण हे आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं डाएट म्हणजे पर्टिक्युलरली मिठाचं प्रमाण किंवा शरीरात आपण सोडियम जे घेतो, जे ब्लड प्रेशर वाढवतं, ते जे काही आहे त्याचं प्रमाण आपण कंट्रोल करू शकतो. दुसरी गोष्ट आहे ओबेसिटी म्हणजे किंवा स्थूलपणा. तर याचा आपल्या ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. त्याचबरोबर स्थूलपणा किंवा जाडी हे जे काही आहे, सगळ्याच हार्ट अटॅक किंवा बाकीचे स्ट्रोक याच्यासाठी पण रिस्क फॅक्टर आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन. तर अल्कोहोलमुळं प्रमाणात जास्त प्रमाणात घेतल्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याचा पण शरीरावर इफेक्ट होतो. तिसरं म्हणजे स्मोकिंग किंवा टोबॅको च्युइंग याच्यामुळेही ब्लड प्रेशर वाढतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एक सेपरेट रिस्क फॅक्टर आहे इतर आपले जे काही हृदयविकार किंवा इतर म्हणजे पॅरालिसिस किंवा स्ट्रोकसाठी रिस्क फॅक्टर म्हणून. त्याच्यानंतर फिजिकल ऍक्टिव्हिटी जे रेग्युलर फिजिकल कुठल्याही स्वरूपात म्हणजे पर्टिक्युलरली काहींचं कंटिन्युअसली बैठक काम असतं, दिवसभर ऑफिस वर्क असतं आणि इतर काही एक्सरसाइजेस नाही आहेत, तर त्याच्यामुळं पण ब्लड प्रेशर किंवा जाडी वाढणे किंवा बाकीचे रिस्क फॅक्टर ब्लड प्रेशर थोडंसं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस हा एक सध्याच्या काळातला एक महत्वाचा फॅक्टर आहे म्हणू शकतो. कारण आताच्या याच्यामध्ये मेंटल स्ट्रेसमुळं ब्लड प्रेशर किंवा या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड असं प्रमाण जास्त असतं. आणि शेवटचं एक ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया म्हणतो आपण, म्हणतो की घोरणे. तर हा एक रिस्क फॅक्टर आपण एक म्हणू शकतो की कॉमनली ऑब्झर्व केला जातो आणि पर्टिक्युलरली त्याची रिस्क म्हणजे जाडी आणि वजन जास्त असणं अशा लोकांमध्ये हे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया म्हणतो आणि ते एक इम्पॉर्टंट रिझन आहे आजच्या काळामध्ये. त्यामुळे तेही महत्वाचं आहे. तर साधारणपणे ब्लड प्रेशरचे सिम्पटम्स काय किंवा उच्च रक्तदाबाचे त्रास काय होतो किंवा काय कधी आपण हे करावं. तर बेसिक काही त्रास म्हणजे डोकेदुखी होणे, चक्कर येणे, पायावर सूज येणे, दम चालताना दम लागणे, छातीत दुखणे, ह्या काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळं म्हणजे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हे काही त्रास होतात आणि त्यावेळी आपण ते जाऊन आपलं ब्लड प्रेशर चेक करणं किंवा हे करणं बघतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की ब्लड प्रेशर हा याला सायलेंट किलर म्हणतात. कारण ब्लड प्रेशर जसं मी आता मग जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ब्लड प्रेशर फक्त 27% म्हणजे इंडियन सिनारिओ जर पकडला तर 27% लोकांना फक्त माहिती आहे की मला ब्लड प्रेशर आहे. तर कसं आहे की त्याचे जे सिम्पटम्स असतात बऱ्याच वेळा काहीच त्रास नसतो. बऱ्याच वेळी बीपी खूप हाय जाईपर्यंत त्यांना काहीही त्रास होत नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे स्क्रीनिंग. स्क्रीनिंग म्हणजे काय की बाबा एक वयाच्या आफ्टर 40 इयर्स 40 वयानंतर आपण प्रत्येकाने आपलं ब्लड प्रेशर रेग्युलरली चेक करावं. जेणेकरून आपल्याला माहिती होईल की आपल्याला ब्लड प्रेशर आहे आणि पुढे जाऊन जास्त वाढून परत कॉम्प्लिकेशन होऊन माहित होण्यापेक्षा आपण त्या गोष्टीवर वेळच्या वेळी चेक करून आपण ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो किंवा आपण त्या दृष्टीने काही उपाययोजना करू शकतो. तर हे सर्वसाधारण ब्लड प्रेशरच्या बाबतीत किंवा हे झाले सिम्पटम. पुढं याची जी काही ब्लड प्रेशरला प्रतिबंध करण्यासाठी किंवा हायपरटेन्शनला प्रतिबंध करण्यासाठी किंवा जर असेल तर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे पेशंट्सनी. तर त्याच्यात काही गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट जे काही आपण म्हणू शकतो की नॉन फार्मॅकोलॉजिकल अप्रोच आणि नॉन फार्मॅकोलॉजिकल म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही आपण गोष्टी फॉलो करू की जेणेकरून की औषधं न घेता की जे जे आपल्याला ब्लड प्रेशर कमी करायला किंवा कंट्रोल करायला मदत करतील. आणि दुसरं फार्मॅकोलॉजी म्हणजे बेसिकली मेडिसिन्स
की हे त्याच्यानंतरचं. पण सगळ्या पेशंटसाठी ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांना जी रिस्क आहे त्यांना त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही लाईफस्टाईल चेंजेस किंवा केलेच पाहिजेत, जेणेकरून हे ब्लड प्रेशर कंट्रोल राहता येईल किंवा अवॉइड करता येईल. त्यातले पहिले काही गोष्टी मी सांगेन त्याप्रमाणे पहिलं म्हणजे वेट रिडक्शन. वेट रिडक्शन साधारणपणे ओबेसिटी किंवा पर्टिक्युलरली स्थूलपणा हे जे म्हणतो, तर हे एक रिस्क फॅक्टर आहे बऱ्याच गोष्टींचा आहे. त्यातल्या हायपरटेन्शनसाठी, हृदयविकारासाठी आणि बाकी इतर काही स्ट्रोकसाठी सुद्धा. तर मग वजन आपल्या हाईटनुसार किंवा असावं किंवा आपण ज्याला म्हणू बॉडी मास इंडेक्स, तो जो पर्टिक्युलर लेवलला ठेवणे हा गरजेचं आहे. साधारणपणे आपण आपल्या सपोज जे काही हाईट आहे त्याच्यानुसार जर वेट आपलं जास्त असेल, तर त्या सिच्युएशनमध्ये जर आपण एक 10 किलोनी जरी वेट कमी केलं, म्हणजे जे आयडियल वेटपेक्षा जर जास्त असेल आणि आपण त्याच्यात 10 किलोनी जर वेट कमी केलं, तर ब्लड प्रेशर साधारण 8 ते 10 साधारण 5 ते 20 मिलीमीटर्स कमी येऊ शकतं. त्यामुळे वेट रिडक्शन हा एक इम्पॉर्टंट भाग आहे आणि तो डिफरंट मेथड्सनी म्हणजे डाएट, एक्सरसाइज ह्या प्रमाणे आपण करू शकतो. दुसरं म्हणजे डाएट. डाएटमध्ये 2-3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे सोडियम इंटेक किंवा सॉल्ट म्हणजे मिठाचं प्रमाण. हे सगळ्यात महत्वाचं आहे जे ब्लड प्रेशर आपलं कंट्रोल करतं. साधारणपणे मिठाचं प्रमाण 6 ग्रॅमपेक्षा कमी असावं पर डे आणि जर आपण बघितलं तर ते साधारण जर प्रमाण जास्त असेल आणि आपण ते प्रमाण 6 ग्रॅमच्या खाली आणलं तर साधारणपणे 2 ते 8 मिलीमीटर्स एवढं ब्लड प्रेशर त्यांनी कमी होऊ शकतं. तर ते करण्यासाठी आपण जे काही पर्टिक्युलरली रोजच्या जेवणातले जे मिठाचं प्रमाण ते 6 ग्रॅमपेक्षा कमी पाहिजे. ॲडेड मीठ, सॉल्ट किंवा पर्टिक्युलरली आपण जे पॅकेज फूड्स वगैरे म्हणतो, त्याच्यावर किती प्रमाणात त्या फूडमध्ये सॉल्ट आहे, ते बघून आपण त्याप्रमाणे त्या गोष्टी घ्यायच्या की नाही ठरवल्या पाहिजे. पर्टिक्युलरली ह्या गोष्टी अव्हॉइड कराव्यात. पर्टिक्युलरली लोणचे, पापड, बाहेरचे पॅकेज फूड ज्याच्यात त्याच्यात स्टोरेजसाठी मीठ किंवा सॉल्टचं प्रमाण जास्त असतं, तर ते पदार्थ अव्हॉइड करावेत आणि जेणेकरून बीपी कंट्रोल होण्यासाठी मदत होते. दुसरं म्हणजे पोटॅशियम इंटेक. पोटॅशियम जे आहे ते ब्लड प्रेशर किंवा रक्तवाहिन्या प्रसरण पावण्यासाठी मदत करतं. साधारण पोटॅशियम हे लिफी व्हेजिटेबल्स आणि फ्रेश फ्रुट्स ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि असं स्टडीजमध्ये जाणवलेलं आहे की ज्यावेळी पोटॅशियमचं प्रमाण आपल्या आहारात चांगल्या प्रमाणात असतं त्यावेळी ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. पर्टिक्युलरली जपानीज जे स्टडीज आहेत किंवा लोक आहेत त्यांच्या आहारात हे प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यांच्यात ब्लड प्रेशरचं प्रमाण त्यामुळे कमी बघितलं गेलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे डाएटमध्ये एक डॅश डाएट म्हणून जे एक डायबिटीस ब्लड प्रेशरच्या लोकांसाठी आम्ही ऍडवाइस करतो. त्याचं हे जे आहे की त्याला म्हणतात की डाएटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन. तर यामध्ये काय काय डाएट येतं किंवा काय येतं, तर पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी करणे. ते 6 ते 5 ग्रॅमपेक्षा मिठाचं प्रमाण पर डे कमी करणे. दुसरी गोष्ट फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रेश फ्रुट्स याचं प्रमाण वाढवणे. तिसरी गोष्ट होल ग्रेन्स याचं प्रमाण वाढवणे. चौथं म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स हे प्रमाण कमी करणे. तर हे जे अप्रोचेस आहेत याच्यामुळं जे स्टडीज केलेले आहेत त्याच्यामुळं साधारण ते 10 ते 11 मिलीमीटरनी ब्लड प्रेशर हे साधारण एक 6 ते 8 आठवडे हे फॉलो केल्यानंतर ब्लड प्रेशर कमी झालेलं आहे असं त्या स्टडीजमध्ये जाणवलेलं आहे. त्यामुळे ह्या प्रकारचा आहार मेंटेन ठेवावा असं रेकमेंडेड आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अल्कोहोल इंटेक. जसं मी आधी सांगितलं, अल्कोहोलचं प्रमाण जास्त असणं ह्याच्यामुळे सुद्धा 5 ते 6 मिलीमीटर बीपी वाढतं आणि ते प्रमाण आपण जर अव्हॉइडच केलं तर त्या गोष्टी आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पुढची गोष्ट म्हणजे स्मोकिंग किंवा टोबॅको म्हणजे धूम्रपान, बेसिकली सिगारेट किंवा तंबाखू. तर हे जर अव्हॉइड केलं, ह्या गोष्टी स्मोकिंग आपण जे म्हणतो ब्लड प्रेशरसाठीही इम्पॉर्टंट आहे. त्याचे जेणेकरून काही प्रमाणात त्यांनी ब्लड प्रेशर कमी येतं आणि सायमल्टेनियसली जे आपण हे ब्लड प्रेशर कंट्रोल करणे किंवा डायबिटीज हे कशासाठी करतो, तर त्याचे जे इफेक्ट्स आहेत किडनीवर, हृदयावर, मेंदूवर, हे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते अवॉइड करण्यासाठी. सिमिलरली स्मोकिंग हा एक
ब्लड प्रेशरसाठी पण रिस्क फॅक्टर आहे आणि हृदयविकारासाठी पण रिस्क फॅक्टर आहे. तर हे आपण अवॉइड करू शकतो. त्यामुळे स्मोकिंग आणि टोबॅको हे पूर्णपणे आपण थांबवलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी हे सगळ्यात महत्वाचं आहे, की जेणेकरून दोन्हीसाठी ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी आणि आरोग्यदायी हृदयासाठी. तर रेकमेंडेड जे आहे, की त्यांनी मॉडरेट विग्रस ऍक्टिव्हिटी साधारणपणे 30 मिनिट्स पर डे आणि किंवा 150 मिनिट्स पर वीक अशा पद्धतीनं असावी किंवा हायली विग्रस ऍक्टिव्हिटी साधारण 75 मिनिट्स पर वीक अशा पद्धतीनं असावी. साधारण एवढी ऍक्टिव्हिटी टू मेंटेन म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी किंवा मेंटेनन्ससाठी रेकमेंडेड आहे. तर त्यामध्ये ब्रिस्क वॉकिंग एक्सरसाइज किंवा एरोबिक एक्सरसाइजेस ह्या गोष्टी येतात. चौथं म्हणजे आपण जसं म्हटलं की स्ट्रेस रिलेटेड ब्लड प्रेशर किंवा हे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी महत्वाचं म्हणजे मेंटल स्ट्रेस मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आपण म्हणू की मेडिटेशन किंवा मेंटल रिलॅक्सेशन, अदर मेथड्स किंवा योगा जे काही म्हणतो आपण, योगा इज नॉट जस्ट फॉर फिजिकल हेल्थ ॲज वेल ॲज मेंटल हेल्थ, म्हणजे दोन्हीसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा महत्वाचा आहे. तर ह्या दृष्टीनं महत्वाचं आहे. पर्टिक्युलरली आजच्या काळात ही गरज आहे सगळ्यांची, कारण सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा स्ट्रेस असतो आणि त्याचा इफेक्ट आपल्या ब्लड प्रेशरवर होतो. त्यामुळे ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. आणि लास्ट म्हणजे हे सगळं आपण ज्यावेळी करतो तर ते हे मेंटेन ठेवणं, हे म्हणजे ही गोष्ट पर्टिक्युलरली डायबिटीस ब्लड प्रेशर झालंय आणि मला आता मेंटेन ठेवायचं आहे ह्याच्यासाठी नाहीये, तर ही आपली लाईफस्टाईल बनली पाहिजे. ह्या गोष्टी मेंटेन राहिल्या पाहिजेत, तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहे. नाहीतर मी एक्सरसाइज केली, 2 महिने केली, 3 महिने केली आणि त्याच्यानंतर सोडून दिली, तर हे उपयोगाचं नाहीये. तर आपल्याला ते कंटिन्युअसली मेंटेन ठेवायचं आहे, आपली ती लाईफस्टाईल बनवायची. त्यामुळे यासाठी स्वतःला मोटिवेट करणं फार गरजेचं आहे. ग्रुप वाईज करून, पर्टिक्युलरली फ्रेंड्स सर्कल ग्रुप करून आपण ते जर एक्सरसाइजेस, योगा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत म्हटलं मेडिटेशन, ह्या गोष्टी केल्या तर त्या गोष्टी एकमेकाला मोटिवेट करतील आणि त्या गोष्टी आपण मेंटेन ठेवू शकू. फायनली ब्लड प्रेशर मेजरमेंट आणि ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणजे आपलं ब्लड प्रेशर किती राहतं हे रेग्युलरली मॉनिटर करणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर हे साधारण आपण आयदर हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्याकडे घरी आता ऑटोमॅटिक जे बीपी ॲपरेटस मिळतात त्याप्रमाणे आपण मॉनिटर करू शकतो आणि आपण कम्पेअर करू शकतो गोष्टी. तर युजली आम्ही पण बऱ्याच ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शनच्या पेशंटना सांगतो की आम्ही हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये आल्यानंतर चेक करतोच, त्याचबरोबर आम्ही घरी पण चेक करा आणि त्याचं पण रेकॉर्ड ठेवा असं सांगत असतो. साधारणपणे आम्हालाही ते कम्पेअर करता येतं आणि ब्लड प्रेशरचा ओव्हरऑल कंट्रोल कसा आहे हे आम्हाला कळतं त्या मेडिसिन किंवा ऍडजस्ट करण्याच्या दृष्टीने. सो ब्लड प्रेशर मॉनिटरिंग हे महत्वाचं आहे. किंवा एकदा माझं बीपी आता कंट्रोलमध्ये आलेलं आहे आणि मी परत आता बघणार 6 महिने बघितलंच नाही असं करायचं नाहीये. आपल्याला जे काही डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या इंटरव्हलनी आपल्याला ब्लड प्रेशर बघायचं. शेवटचं म्हणजे औषध, फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट, जसं म्हणजे औषधं. तर औषधं रेग्युलरली डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, प्रिस्क्राईब केल्याप्रमाणे घेणं हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर फक्त औषधं घेणं गरजेचं नाहीये, तर ब्लड प्रेशर रेग्युलरली मॉनिटर करणं आणि औषधं सांगितल्याप्रमाणे जे काही ऍडजस्टमेंट केलेले आहेत त्याप्रमाणे करणं हे तितकंच महत्वाचं आहे. फक्त औषधं घेतली आणि परत डॉक्टरांकडे 6 महिने गेलाच नाही, वर्षभर गेलाच नाही, मी औषध घेतोय म्हणून असं नाही, तर ते मॉनिटरिंग करणं तितकंच गरजेचं आहे. तर शेवटी काय की हे जे नमस्कार, मी डॉक्टर संदीप पाटील, कन्सल्टिंग फिजिशियन, ट्युलिप हॉस्पिटल, कोल्हापूर. 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं आपण आरोग्यदायी हृदयासाठी काय गोष्टी करता येतील त्या बाबतीत काही डिस्कशन किंवा समजावून घेणार आहोत. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर मेंटेनन्स किंवा हायपरटेन्शन कंट्रोल. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी काही गोष्टी समजावून सांगणार आहे. तर नॉर्मली ब्लड प्रेशर म्हणजे काय की ज्यावेळी हृदय प्रत्येक हार्टबीटला ब्लड पुश करत असतात रक्तवाहिन्यांमध्ये आणि त्यांच्या वॉलमध्ये जे प्रेशर जनरेट होतं त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. तर ते ब्लड प्रेशर व्हॅरी होत असतं आपल्या ऍक्टिव्हिटीनुसार आणि त्याला
त्यात 2 गोष्टी असतात, एक सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. आपली ऍक्टिव्हिटी ज्यावेळी रनिंग वगैरे करत असतो त्यावेळी ते जास्त असतं आणि आपण ज्यावेळी रेस्ट करत असतो त्यावेळी ते कमी असतं. पण त्याचं एक पर्टिक्युलर लिमिट असते, त्या गोष्टी मेंटेन राहायला पाहिजेत. त्याला आपण नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणतो. जर ह्या गोष्टी पर्टिक्युलर लेव्हलच्या बियॉन्ड जात असतील तर त्याला आपण उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन म्हणतो. त्यात पर्टिक्युलरली आपण लेवल बघितलं तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140च्या अबव आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर किंवा खालचं ब्लड प्रेशर जे म्हणतो ते 90च्या अबव असेल तर आपण त्याला हायपरटेन्शन म्हणतो. तर हायपरटेन्शनचे जे इंडियन सिनारिओ जर बघितलं तर एक अर्बन पॉप्युलेशन किंवा शहरी पॉप्युलेशनमध्ये त्याचं प्रमाण कारण 30 to 40%, 30 ते 40% आणि ग्रामीण पॉप्युलेशनमध्ये साधारण 15 ते 17% हे इंडियन स्टडीज आहेत. अवेअरनेस बघितलं तर 27% लोकांना इंडियामध्ये फक्त माहित असतं की आपल्याला ब्लड प्रेशर, त्यातले 20% लोक ट्रीटमेंट घेतात आणि फक्त 8 ते 10% लोक आहेत त्यांची ट्रीटमेंट ऍडिक्वेट असते. त्यामुळे हे ब्लड प्रेशर समजावून घेणं किंवा हायपरटेन्शन समजावून घेणं गरजेचं आहे. तर ह्याच्यासाठी कशासाठी हे ब्लड प्रेशर मेंटेन ठेवणं गरजेचं का आहे, तर साधारणपणे एक 15 ते 16% हृदयविकार, 20% आदर रक्तवाहिन्यांचे आजार आणि 21% हार्ट अटॅक्स आणि 29% पक्षाघात किंवा पॅरालिसिस हे याच्याशी रिलेटेड आहेत. त्यामुळे ते कंट्रोल ठेवणं माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स काय, तर आपण नॉन मॉडिफायबल जे म्हणतो रिस्क फॅक्टर म्हणजे जे आपण चेंजेस करू शकत नाही. त्यात वयानुसार ब्लड प्रेशर वाढतं. जेंडर, पुरुषांमध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण जास्त. जेनेटिक फॅक्टर्स, आपल्याला फॅमिली हिस्ट्री असेल तर ती रिस्क जास्त असते. एथनिसिटी, काही पॉप्युलेशन्समध्ये ती जास्त असतं. मॉडिफायबल हे महत्वाचे रिस्क आहे. त्याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी, कमी फिजिकल ऍक्टिव्हिटी असतं ब्लड प्रेशरचं प्रमाण जास्त असतं. दुसरं म्हणजे डाएट सॉल्ट इंटेक म्हणजे मिठाचं प्रमाण जास्त असेल तर ब्लड प्रेशर वाढतं. तिसरं म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन, त्यांनी ब्लड प्रेशर वाढतं. स्मोकिंग, ब्लड प्रेशर वाढतं. त्याच्यानंतर स्ट्रेस आणि ओबेसिटी हे जी कारण आहेत ते ब्लड प्रेशर वाढण्यासाठी. त्यानंतर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया म्हणतो ते म्हणजे घोरण्याचं प्रमाण, ते रिस्क फॅक्टर आहे आजच्या. तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याचे साधारणपणे लक्षणं काय असतात, तर काही वेळेस डोकेदुखी, पायावर सूज येणे, दम लागणे ह्या गोष्टी काही असू शकतात. महत्वाचं म्हणजे ब्लड प्रेशर असणं काही वेळेस ह्या गोष्टी काहीच लक्षणं नसतात. त्यामुळे ते अनडिटेक्टेड जाऊ शकतं आणि परत कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मला ब्लड प्रेशर आहे. त्यामुळे हे स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. वयाच्या 40 नंतर आपण रेग्युलर पिरियडने आपलं ब्लड प्रेशर चेक करा. आता हे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये आपण नॉन फार्मॅकोलॉजिकल म्हणू आणि फार्मॅकोलॉजिकल म्हणू. नॉन फार्मॅकोलॉजिकल म्हणजे आपले लाईफस्टाईल, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात काय बदल करायचे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे वेट रिडक्शन. वेट कमी झाल्यामुळे साधारण एक 10, आपलं जे आयडियल वेट आहे त्याच्यापेक्षा वेट जास्त असेल तर आपण 10 किलो वजन जर कमी केलं तर आपलं ब्लड प्रेशर साधारण 8 ते 10 मिलीमीटरनी कमी होऊ शकतं. त्यामुळे हे महत्वाचं आहे. साधारण डाएट आणि बाकी एक्सरसाइज ह्या गोष्टी करून आपण वेट रिडक्शन केले पाहिजे. दुसरं म्हणजे डाएटमध्ये 2-3 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जर आपण आयडियली 5 ग्रॅमपेक्षा कमी ठेवलं पाहिजे दिवसभर, एका दिवसातलं. जर आपण मिठाचं प्रमाण ह्यापेक्षा कमी ठेवलं तर साधारण आपलं ब्लड प्रेशर 4 ते 5 मिनिटांनी कमी होतं. तर तिसरी गोष्ट म्हणजे पोटॅशियम इंटेक. म्हणजे पोटॅशियम हे साधारणतः फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स मध्ये असतं आणि ते रक्तवाहिन्या प्रसरण पावायला मदत करतं, ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवायला मदत करतं. तर ह्याचं प्रमाण पण आपण वाढवलं. चौथी गोष्ट म्हणजे डाएट. तर डॅश डाएट म्हणजे डाएटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन. एक पर्टिक्युलरली डाएट आहे ब्लड प्रेशर साठी आपण रेकमेंड करतो. तर त्याच्यात कॉम्पोनंट्स काय असतात, फ्रेश व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स, लो सॉल्ट इंटेक 5 ग्रॅमपेक्षा कमी आणि स्निग्ध पदार्थ किंवा आपण मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स ह्याचं प्रमाण किंवा सॅच्युरेटेड फॅट्स ह्याचं प्रमाण कमी ठेवायचं. या पद्धतीने जर आपण ठेवलं तर 8 वीक्समध्ये ब्लड प्रेशर साधारण 10 ते 11 मिलीमीटरनी कमी होऊ शकतं. नंतर फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज, दिस इज सगळ्यात महत्वाचं आहे. आयडियली रेकमेंडेड जे आहे ते साधारणपणे 150 मिनिट्स पर वीक मॉडरेटली विग्रस ऍक्टिव्हिटी किंवा 175 मिनिट्स पर वीक हायली विग्रस ऍक्टिव्हिटी रेकमेंडेड आहे, ज्याने ब्लड प्रेशर साधारण ते 5 ते 6 मिलीमीटरनी कमी होऊ शकतं. स्ट्रेस जसं म्हटलं एक रिस्क फॅक्टर आहे आजच्या युगात तरी, आणि ते कंट्रोल करण्यासाठी साधारण मेडिटेशन किंवा मेंटल रिलॅक्सेशन, योगा ह्या गोष्टी करणं. योगा
ज्यावेळी आपण म्हणतो तर इट इज एक्सरसाइज फॉर बॉडी ॲज वेल ॲज माइंड. सो दॅट इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट थिंग. आणि त्याच्यानंतर अवॉइड अल्कोहोल. अल्कोहोल कमी करणं मी जसं म्हटलं एक रिस्क फॅक्टर आहे, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. कमी केल्यामुळे साधारणतः 3 ते 4 मिनिट ब्लड प्रेशर कमी होतं. स्मोकिंग हे एक ब्लड प्रेशरसाठी पण रिस्क फॅक्टर आहे आणि अदर हार्ट हृदयविकार किंवा पॅरालिसिससाठी, तर ते अवॉइड करणं गरजेचं आहे. आता साधारणपणे ह्या लाईफस्टाईल जे आपण करू तर हे मेंटेन ठेवण्यासाठी हे मेंटेन ठेवल्या पाहिजेत आणि ते फक्त एक पर्टिक्युलरली पिरियड 5-6 महिन्याचं शेड्यूल न होता ती आपली दैनंदिनी बनली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर मॉनिटरिंग. ब्लड प्रेशर मॉनिटरिंग महत्वाचं आहे. ते पर्टिक्युलरली डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे झालं पाहिजे. त्यामुळं एकदा दाखवल्या आणि औषधं सुरू केलेत आणि परत 6 महिने, वर्षभर दाखवलं असं न होता रेग्युलरली डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे ब्लड प्रेशर मॉनिटरिंग झालं पाहिजे. सो लास्ट म्हणजे मेडिसिन जे डॉक्टर प्रिस्क्राईब करतील त्याप्रमाणे त्यात व्यवस्थित डोस घेणे हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ते मेडिसिन किंवा फॉलोअप ठेवणं आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं म्हणून काही जे मेडिसिन ऍडजस्ट केले असतील त्याप्रमाणे घेणं हे गरजेचं आहे. किंवा एकदा कंट्रोल आल्यानंतर परत मेडिसिन मिस करणं हे चुकीचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण जसं म्हणून नॉन फार्मॅकोलॉजी आणि फार्मॅकोलॉजी दोन्ही गरजेचे आहे आपलं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी. आणि फायनली त्याच्यामुळे आपलं हृदय, ब्रेन किंवा बाकीच्या शरीर हेल्दी राहण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. थँक्यू.